हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधील हे बघा अर्जुन विषाद योग मधील 19वा श्लोक वाचणार आहोत. 18 श्लोक आपले झालेत आणि कालच्या श्लोकमध्ये आपल्याला समजलं की जे कौरवांच्या बाजूने आहेत त्यांचा नाश हा नक्कीच विनाश हा निश्चित होता. तर त्याच्या पुढचं आता आपण वाचूया. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभस्र पृथिवी चैव तुमुलो भ्यनुनादयन. तर या शब्दार्थांचा अर्थ बघूया. सहा म्हणजे तो, घोषहा म्हणजे ध्वनी, धार्तराष्ट्राणाम म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांची, हृदयानी म्हणजे हृदये, वेदारयत म्हणजे विदीर्ण केली, नभहा म्हणजे आकाश, च म्हणजे सुद्धा, पृथिवीम म्हणजे पृथ्वी तल, च म्हणजे सुद्धा, एव म्हणजे निश्चितच, तुमुलहा म्हणजे निनाद, अभ्यनुनादयन म्हणजे दुमदुमून गेला. तर आता ह्या कडव्याचा पूर्ण अर्थ वाचूया. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वीदल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य: दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत, अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षांच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. काय? धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय. याचे कारण काय? तर पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील दृढ विश्वास. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. जो भगवंतांचा आश्रय घेतो, भगवंत म्हणजे आपले श्रीकृष्ण, तर त्यांचा म्हणजे कुठचेही भगवान असू दे, पण इथे श्रीकृष्णांच्या आश्रयाला पांडव आहेत. जो भगवंतांचा आश्रय घेतो, पांडवांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे, तर त्यांनी तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. मग केवढेही संकट आले तरी ते घाबरत नाहीत. चला, आपला हा झाला 19वा श्लोक झाला. 20वा श्लोक पुढच्या व्हिडिओत. बाय.